पण तर या मॅच मध्ये कोण जिंकणार आणि तिसऱ्या फेरीपर्यंत कुठले तीन संघ पोहोचणार? साईराज कुडूस हा संघ पोहोचलेला आहे. त्यानंतर बघता आपण कोने 11 हा संघ सुद्धा पोहोचलेला आहे. घाई करा, आपल्याला आज मेगा फायनल खेळवायची. मान्यवरांचं अतिथीगणांचं आगमन सुद्धा होणार आहे. या स्पर्धेला मुलाचं योगदान देणारे व्यक्तिमत्व, अगदी मित्रपरिवार व्यक्तिमत्व आहेत. एका शब्दावर ज्यांनी या स्पर्धेला यश म्हटलं. अभिजात क्रीडा मंडळ एक जुनं जाणतं नियोजनबद्ध मोठी स्पर्धा, आयोजन खूप चांगलं, चर्चा ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये या मंडळाची नेहमीच राहिली. अनेक खेळाडू या मंडळाने आता दिले. मोठ्या स्पर्धा या 80 नगरीमध्ये व्हायच्या, त्याची आठवण करून देणारी स्पर्धा. महाराष्ट्राचे दिग्गज प्लेयर अभिजात क्रीडा मंडळाच्या स्पर्धेमध्ये खेळून जायचे. सुरुवात याच मंडळामध्ये येताना महाराष्ट्राचे मोठे स्टार कास्ट पाहायला मिळाली आणि ते अस्तित्व टिकून ठेवताना मंडळाचे अध्यक्ष प्रवीणजी ठाकरे आणि संपूर्ण अभिजात क्रीडा मंडळ कमिटी अहिन शेतकर. मॅचला सुरुवात, पहिल्या ओव्हरचा पहिला बॉल. तन्मय बॉलिंग मार्कवर तयार. स्ट्राईक एंडला बॅटर आहे यतीश पाटील, नॉन स्ट्राईक एंडला सतीश पाटील. रन रेटला महत्त्व राहील. प्रति ओव्हरला धावा किती येतील? 30 की 40. धावसंख्या किती होईल? पहिल्या ओव्हरचा पहिला बॉल तन्मयकडनं यतीश पाटील करिता. मॅचला सुरुवात. फुल टॉस बॉल, बॅटवर येताना स्ट्रेट ड्राईव्ह, चेंडू जातोय सीमा पार, शानदार षटकार. प्रणित ठाकरे यांच्याकडनं चौकार आणि षटकार हॅट्रिक करता यतीश पाटीलला 500 रुपयाचा कॅश प्राइज प्रणित ठाकरे यांनी मात्र लावलेली आहे. प्रत्येक खेळाडूचे फॅन फॉलोअर्स असतात. जसा तुमचा खेळ उंचावल त्या पद्धतीने तुमचे फॅन फॉलोअर गावागावात, शहरात, नगरात तयार होतील. तन्मयकडनं दुसरा बॉल, विकेटच्या शोधात हा गोलंदाज. पुन्हा फुल टॉस, यती सोडणार नाही. सेम बॉल सेम शॉट, स्ट्रेट ड्राईव्ह षटकार. बॅक टू बॅक 2 सिक्सेस. +40 धावसंख्या टार्गेट समोर ठेवून या ठिकाणी हल्ला बॉल करतोय. 2 षटकार मिळाले, 2 बॉलमध्ये 12 धावा आलेल्या आहेत. गोलंदाज तयार आहे. तर तन्मय विकेटच्या मोहात पडण्याचा प्रयत्न, षटकारामध्ये कन्वर्ट. बॅटर यतीश पाटील करताना. तिसरा बॉल. वॉट अ मॅच भारी होईल. शुभम पाटील सारखा बॅटर वसुरीमध्ये सुद्धा आहे. यतीश पाटील खेळतोय पिंपळासकर. चांगला बॉल, दर्जेदार फुलरेंचा चेंडू. याच बॉलच्या शोधामध्ये गोलंदाज तन्मय राहिला. तिसरा बॉल, पसंतीचा चेंडू हाताळला फुलरलेंथ आणि त्या बॉलवर मात्र इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज घेतली होती आणि लॉंग स्टॉपकडे मात्र शॉटला मात्र बॉल फील्ड झाले सेकंड विकेट कीपरकडे. 3 बॉल संपले, 3 बॉल बाकी. 12 धावसंख्या फलकावर. वसुरी विरुद्ध पाहतात पिंपळास आई गावदेवी. बॅटर यतीश पाटील, समोर तन्मय. गुड्डू 11 गोलंदाज. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्विच इट शॉट, परफेक्ट टायमिंग, जजमेंट या ठिकाणी मिळतोय. थर्ड मॅनला चेंडू मात्र डीप लावतोय. सीमा रेषा पार. पंचांचा इशारा, चौकार. 4. या बाउंड्रीनं स्कोर वाढतोय, रन रेट वाढतोय, धावसंख्या फळकार वाढली 16. 4 बॉल मध्ये 16 धावा. 2 चेंडू शिल्लक राहत आहेत. रन रेट हवा तो मिळवलेला आहे. 5वा बॉल. धावसंख्या वाढेल की क्षेत्ररक्षक गाफील. संधी होती रनआउटला, डायरेक्ट हिटचा प्रयत्नही झाला असता, बॉल कलेक्ट झाला असता तर. परंतु जर तरला थारा नाहीये. इथे घडलं वेगळं. 17 धावा 5 बॉलमध्ये आलेले आहेत. महागडं षटक ठरताना विकेट तर मिळाली नाही जी हवी होती. यतीश पाटीलला थांबवलं नाही. 2 षटकार यतीश पाटीलच्या बॅटमध्ये चौकार पाहायला मिळाला. अंतिम बॉल. मिस्टर सतीश बॅटिंग स्टँडवर तयार. पुल केलंय सतीशनं, बॉलला भिरकावून दिलंय मिड विकेट डीपच्या क्षेत्रात. 1 बाउन्स सीमा पार. पंचांचा इशारा, चौकार.
थँक्यू. कोणे 11 टीम आपला एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. पिंपळास वसुरीचा प्रतिनिधी या ठिकाणी आहे. तिसऱ्या राऊंडचे लॉर्ड्स पाहिले जातील. साईराज कुडूस टीम आपला एक प्रतिनिधी पाठवा. यूट्यूब कॅमेरामॅनला विनंती असेल, आपण ऑल ग्राउंड कव्हर करायचं आहे. जेवढं शक्य असेल तेवढं आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करा. साईराज कुडूस टीमला तिसऱ्या राऊंडमध्ये खेळावंच लागेल. बाय कुणाला मिळणार, विनिंग टीम की कोणे 11? एका मिनिटाच्या आत पोचायचं आहे. लॉर्ड्स पाडले जातील. गोलंदाज बॉलिंग मार्कवर दुसऱ्या ओव्हर करिता मिस्टर दीपेश. रन रेट खूप मोठा आहे. पहिल्या ओव्हरला आल्या तब्बल 21 धावा. षटकार यतीश पाटीलच्या बॅटमधनं पुन्हा. काल दीपेश घोलपची बॅटिंग पाहिलीत, आज यतीश पाटील चमकतोय. पहिल्या मॅच पासून सूर सापडलाय. कोणेच्या स्पर्धेमध्ये थोडासा मात्र बॅकफुटला होता. आता मात्र या आजच्या दिवसामध्ये लहरामध्ये तो बहर दाखवतो आपल्या बॅटमधनं. आणि इथे षटकार. बॅक टू सिक्सेस. व्हॉट बॅटिंग यतीश पाटील, आईगावदेवी पिंपळास टीम बॅटर. बॉलरलाही कोणी सांगत नाहीयेत, समज देत नाहीयेत. गोलंदाज थोडंसं मात्र या ठिकाणी डबल माइंडमध्ये बॉलिंग करताना पाहायला मिळतोय. शॉर्ट बॉल पाहायला मिळाला. त्याच्या अगोदर बघितला आपण तर क्विकरचा वापर केला होता आणि चांगल्या बॉलवर षटकार आलेले आहेत. धावफलक जाऊन पोहोचतोय. मोठी धावसंख्या 33. 8 बॉलमध्ये 33 धावा. काल 20 बॉलमध्ये 91 धावांचं महाराष्ट्र टेनिसचं रेकॉर्ड अभिजात क्रीडा मंडळमध्ये शिवंजय अलमानच्या दीपेश घोलपनं करून दाखवलं. षटकार नव्हते तर ते रॉकेट उडत होते. गोलंदाज तयार. 11 षटकार मारण्याचं रेकॉर्ड कालमध्ये केलं होतं एका इनिंगमध्ये दीपेश घोलपनं. आणि ते षटकार हॅट्रिक यतीश पाटील. आणि षटकार हॅट्रिकचं पारितोषिक प्रणित ठाकरे यांच्या माध्यमातून हे पारितोषिक लागू होतं यतीश पाटीलला. प्रणित ठाकरे खूप खासमखास जिगरी आहेत. यतीश पाटीलचे मित्र आहेत. आणि काय मित्रानं मोटिवेट केलंय. विश्वास लागतो. षटकार हॅट्रिक ठोकणार हा विश्वास प्रणित ठाकरे यांना होता. 500 कॅश प्राइज बक्षीस लागू होते यतीश पाटीलला. आज यतीश पाटील बहरात आहे. काल दीपेश घोलप होता. आणि धावसंख्या फळकावर तब्बल झळकताना गुड्डू इलेव्हन वसुलीचा विपक्ष 39. यावेळेस मात्र फुल टॉस बॉल खेळण्याचा प्रयत्न. सिंगल धाव येते. आणि थर्ड अंपायर या ठिकाणी बीमर करिता हाईट बॉल करिता चेकिंग. जर 50 धावा यतीश पाटीलनं 50 पूर्ण केली या मॅच मध्ये वैयक्तिक, तर साई मोटरचे मालक समीर गव्हाळे यांच्याकडनं 1001 रुपयाचं पारितोषिक जाहीर होत आहे. छत्तीस धावांवर खेळतोय यतीश पाटील. प्रयत्न वसुरी टीमचे राहतील. डॉट बॉल किती येतील इथून पुढे. विकेटला आता महत्व तेवढंच नाहीये. निर्धाव चेंडू किती येणार, रन रेट किती 50च्या आतपर्यंत 50 पर्यंत थांबवणार का, याकडे नजर असतील. कारण स्कोर पोहोचलाय. नो बॉल. बाळा पवार का ओळख आहे. पुढच्याच आठवड्यामध्ये नवीन वर्षाची सुरुवात दादोजी कोंडदेव स्टेडियम मध्ये अंपायरिंग. फ्री हिट. यतीशला फ्री हिटची नामी संधी सतीशला मिळतीये. 1 रन घेतली आहे. नो +1. स्कोर किती आला. 2 धावा वाढल्या. 41. 41 धावा.
शॉर्ट बॉल डॉट करून घेतलेला आहे. फ्रीडचा बॉल खूप चांगली हाईट दिली बॉलला. आणि दीपेशचं मी कौतुक करेन गोलंदाजाचं. काही घडलं यापेक्षा आत्ता काय नवीन मला करायचं आहे. फ्रीडचा बॉल हुकवला अक्षरशः सतीश पाटीलला. पुल केलंय सतीशच्या बॅटमधनं. चेंडू येतोय गगनचुंबी षटकार 6 धावा. थँक्यू. अजूनही 7 बॉल येणं बाकी आहे. या ओव्हरचा एक चेंडू शेष आहे आणि टोटल स्कोर आमच्यापर्यंत स्कोरवर पोहोचवत आहेत 47. 47 धावा. अंतिम चेंडू या ठिकाणी मात्र बाकी राहतोय. शेवटच्या बॉलवर काय किस्सा घडेल. 5 बॉलमध्ये 4 षटकार खाल्लेले आहेत दीपेशनं. या अगोदरच्या पहिल्या ओव्हरमध्ये 2 षटकार 2 चौकार तन्मयवर बसले. दीपेश खूप महागडा ठरलाय. 4 षटकार खाल्लेले आहेत. विकेट काढली अंतिम बॉलवर. 2 ओव्हरची सांगता. धावसंख्या पळकावर पाहायला मिळते 47. स्कोर मोठाच आहे. पात्र एकत्र अभिजात क्रीडा मंडळ ट्रॉफी लॉर्ड्स पाडली जात आहेत. लॉर्ड्स या ठिकाणी पाडतोय आपण. थँक्यू डीजे. बघूया साईराज कुडूस टीम सोबत कोण खेळणार तिसऱ्या राऊंड मध्ये. विजय संघ आणि कोणे 11 टीमला बाय मिळते. कोणे 11 टीम डिरेक्टली जाऊन पोहोचते गटाच्या मॅच पर्यंत. पहिला संघ पोहोचणार ठरतोय कोणे 11. यानंतर विजय संघ विरुद्ध साईराज कुडूस. लगेच सामना होईल. सामना संपल्यानंतर का 3 ओव्हरच्या मॅचेस आहेत. घाई करा, स्पीडअप करा मॅच. तिसरा षटक पहिला बॉल. बॉलर तयार, बॅटर तयार. यतीश पाटील नॉन स्ट्राइक एंडला मिस्टर विकास. बॉलर विकास. आकाश नॉन स्ट्राइक एंडला बॅटर. विकास बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल तिसऱ्या ओव्हरचा. वसुरीकडनं अपेक्षा असेल या ओव्हरला धावा कमीत कमी येण्याचं. अजून धावा 50 वर पोहोचलेले नाही आहेत. 47 आहेत. टार्गेट काय बघूया. कव्हरला चेंडू मात्र या ठिकाणी क्लास कव्हर ड्राईव्ह. चेंडू होतं सीमा पार. यतीश पाटीलच्या बॅटमधनं कव्हर ड्राईव्ह चौकार. कन्सिस्टन्सीनं मॅच खेळावी लागेल पुढची. लगातार जो विजय होतो आणि कन्सिस्टन्सी जेव्हा राहते तेव्हा गेम चांगला बनतो. प्रवीणजी ठाकरे अध्यक्ष लिजन क्रिकेटरचा अनुभव या ठिकाणी शेअर करताना साई मोटर्स प्रोप्रायटर समीर गवळे चर्चा करताना मंचावर पाहायला मिळत आहेत. आज फायनल कोण घेणार, सेमीफायनल कोण खेळणार याची चर्चा प्रेक्षकांमध्ये महाराष्ट्रामध्ये. अभिजात क्रीडा मंडळ ट्रॉफीची टायमिंग प्रॉपर. चेंडू होतं सीमा पार 50च्या जवळ. यतीश पाटील 46 46 आणि संघ पोहोचतोय 50+ 57. ₹1000 पारितोषिक समीरजी गवळे यांनी लावलेली आहेत यतीश पाटील करिता. 46 46 धावा. कमी वयामध्ये या खेळाडूंना वाला टेनिसमध्ये आपलं स्वतःचं नाव कमवलेलं आहे. मेहनतीला नाव मिळतं मित्रांनो. तिसरा बॉल. कॅच ड्रॉप होते. आयुष्यमान भाऊ म्हटलं शुभम पाटीलनं. 2 धावा यतीशला मिळत आहेत. ₹1000 जवळ पोहोचलेले आहेत आणि आता 48 धावसंख्येवर पोहोचत आहेत. 12 बॉलमध्ये ठोकले 48 धावा. आता जर षटकार बसला तर 13 बॉल 50 करण्याचं एक रेकॉर्ड बनेल या हंगामात, या सीझन मधील. स्विच हिट. कॅच ड्रॉप. एपीआय माननीय साबळे साहेबांचं आगमन होते. वेलकम. आणि 50 धावा बॅट दाखवायची आहे समीर गवळे यांना स्टेजवर. वेलकम. BSI मालकर साहेब आणि API साबळे साहेब यांचं आगमन होताना
अभिजात क्रीडा मंडळाच्या मुख्य मंचाकडे या ठिकाणी मान्यवरांचं आगमन होते. आपलं हार्दिक स्वागत. स्वतः रिअल अकॅडमी प्रोपरायटर विशाल ठाकरे सर पाहुण्यांना घेऊन येताना API साहेब वेलकम वेलकम. विकेट 50 ठोकून बाद झालेला आहे. 1000 रुपये पारितोषिक साई मोटरचे प्रोपरायटर समीर गवाळे साहेब यांच्याकडनं लागू होत आहे. यतीश पाटीलची जर बॅटिंग इनिंग आवडली असेल एकदा टाळ्या वाजवा 50 मॅनला. पंचांनी सुद्धा त्याला अप्रतिम बेस्ट ऑफ लक दिलेलं आहे. कॉंग्रॅच्युलेशन करताना मान्यवरांचं आगमन होते. वेलकम वेलकम. वाडा पोलिटेनचे API माननीय साबळे सर आणि माननीय PSI मालकर साहेब हार्दिक स्वागत. अध्यक्ष प्रवीणजी ठाकरे यांच्या निमंत्रणाला मान देऊन अभिजात क्रीडा मंडळाच्या ट्रॉफीला भेट दिलेली आहे. आपलं हार्दिक स्वागत. निशांत बॅटिंग स्टान्सवर यंगस्टर. चांगला बॉल या ठिकाणी हाताळला, त्यावर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षण किती अफलातून विकेट कीपरकडे थ्रो जातोय. नंदी असेल परंतु इथे 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव. रनआउटची विकेट. स्कोर बनतोय पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करताना पिंपळास टीमला आपण पाहतायत आणि धावफलक जाऊन पोहोचतोय 63 धावा. 64 धावांचा टार्गेट 3 ओव्हरला. हाय स्कोरिंग मॅच. API वाडा पोलीस स्टेशनचे कटाक्ष अधिकारी माननीय API साबळे साहेबांचं स्वागत. अभिजात क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रवीणजी ठाकरे साहेब आणि उपाध्यक्ष प्रवीणजी ठाकरे साहेबांना विनंती करतोय आपण API वाडा पोलीस स्टेशन साबळे साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. 80 गावाच्या वतीनं अभिजात क्रीडा मंडळाच्या वतीनं अध्यक्ष प्रवीणजी ठाकरे साहेब यांच्या वतीनं माननीय साबळे साहेबांचा सन्मान. वेलकम API साबळे साहेब वाडा पोलीस स्टेशन. आपलं हार्दिक स्वागत. तदनंतर PSI मालकर साहेब यांचा सन्मान अभिजात क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष महेंद्र ठाकरे यांच्या शुभ हस्ते सन्मानित केले जात आहेत. नामांकित स्पर्धा मानाची ट्रॉफी अभिजात क्रीडा मंडळ 80 या स्पर्धेमध्ये VIP व्यक्तिमत्व मालकर सर PSI वाडा पोलीस स्टेशन. आपलं हार्दिक स्वागत. पहिल्या इनिंग मध्ये घमासान यतीश पाटीलची बॅटिंग बघली, पण मी म्हणतो ही मॅच खूपच भारी होणार आहे. आज स्वतःशी युद्ध असेल. आई गावदेवी पिंपलासकरांचा स्वतःशी गोलंदाजी फाईट करायची आहे, तर स्वतःशीच युद्ध खेळायचंय, स्वतःला सिद्ध करायचंय वसुरीकरांना. ओपन टेनिस क्रिकेटमध्ये ओपनिंग करतोय शुभम पाटीलला, आज चमकावून दाखवायचं असेल. 1000चा पार तो 50ला यतीश पाटीलला दिलाय. साई मोटरचे प्रोपरायटर ते म्हणजेच समीर गवाई यांनी जर ही मॅच 50 करून जर जिंकून दाखवली तर तुम्हाला सुद्धा बक्षीस असेल. काही करा, स्पीडअप करा. अंपायर्स कॉल करतायत. प्रणित ठाकरे यांच्याकडे सुद्धा यतीश पाटीलला स्क्रीन षटकाला 500 कॅश प्राइज. आता विकेट हॅट्रिकला सुद्धा प्रणित ठाकरे यांनी 500 रुपये लावलेले आहेत. व्हॉट अ मॅच. 64 धावा होतील की नाही प्रश्नचिन्ह आहे. 18 बॉलचा खेळ असेल. प्रति ओव्हरचा रन रेट जर पाहिला आपण तर या ठिकाणी 16चा रन रेट किमान घ्यावा लागेल. अगदी 3 ओव्हरची मॅच आहे, जास्त रन रेट येतोय. पहिल्या ओव्हरला आल्या होत्या धावा, अगदी बघितला पण 21 धावा. दुसऱ्या ओव्हरला 26 धावा. तिसऱ्या ओव्हरला 14 धावा. अशा 63 बनल्या आणि 21.33चा रन रेट. म्हणजे कुठले तरी 2 षटकं जास्त ठोकायचे आहेत. 2 ओव्हरला जर 20-22 धावा आल्या तर शेवटच्या ओव्हरला 10 किंवा 10च्या वरती धावसंख्या 15च्या आत राहील. घमासान पेटावं लागतं, पेटून द्यावं लागतं. हवेमध्ये बॉल आणि इथे कॅच पकडलेली आहे. हार्ड हिटर पहिल्या बॉलला बाद. बॅक टू डगआउट. हे मॅचचं प्रेशर आहे. विकेट.
या सामन्यामध्ये जो संघ विजय होईल तो संघ साईराज कुडू संघासमोर आजच्या दिवसाची सेमीफायनल खेळणार आहेत. उपांत्य फेरीचा सामना खेळतील. त्यानंतर क्वालिफाय मॅच असेल, त्यानंतर सेमी स्पर्धेची असेल आणि नंतर फायनल. अशा 4 मॅच बाकी आहेत. चला घाई करा, स्पीडअप करा. बॅटर येत आहेत मिस्टर मनोज. तुम्ही चौकार ठोका, षटकार ठोका. ओव्हरला धावा 18-20 येणं गरजेचं आहे. किमान 18 धावा प्रति ओव्हरला 2ला राहिल्या तर ही मॅच बनू शकेल. चांगली बॉलिंग करताना यतीश पाटील. प्रेशरमध्ये मॅच जरूर आहे. एखादं षटक कमी धावा येतील, पुढच्या षटकात जास्त येतील. अनिश्चिततेचा खेळ क्रिकेटचा. कारण म्हणतात ना, खेळ हा खेळ असतो, कुणाचाच मेळ बसत नसतो. जे काही ठरवत असतो वेळच ठरवतो. चला घाई करा, हा खेळ अनिश्चिततेचा आहे. 5 मिनिटाला प्रति षटक, 15 मिनिटाला 3 ओव्हर. सामना आहे पिंपळास विरुद्ध वसुरी. वसुरीकरांसमोर 64 धावांचं आव्हान. गोलंदाज बॉलिंग मार्कवर यतीश पाटील. बॉल झालेत आतापर्यंत 2. एकच धाव, 1 विकेट. 4 बॉल शिल्लक. ठरवलं तर 4 बॉलमध्ये इतिहास होऊ शकेल. फुल टॉस बॉल बॅटवर वेगानं आला होता, त्यावर कव्हर मात्र शॉट खेळला. एक स्ट्राइकवर डीपकडे बॉल फील्ड होते, प्रोटेक्शन मिळतंय. 2 धावा केतनला मात्र मिळत आहेत. 2च्या बढतीनंतर धावता धावफलक जाऊन पोहोचतोय 3 या आकड्यावर. वॉट अ मॅच. यतीश पाटील एक हत्ती किल्ला लढवला, 50 धाबा करून दाखवल्या अगदी 14 बॉल खेळताना. सुपर बॅटिंग त्याची पाहायला मिळाली, फास्ट इनिंग पाहायला मिळाली, षटकारांचा खच पाडला. आता बॉलिंग ही तेवढ्या वेगानं करतोय. डॉट बॉल, व्हाईट बॉल. दिशा भरकटलेली आहे आणि स्कोर या ठिकाणी बघू शकता आपण. 64 धावा करताना जी सुरुवात आहे ना पहिल्या 3 बॉलला, त्याचं वचक आणि वजन कुणाचं राहिलं तर पिंपळासकरांचं राहिलंय. व्हाईट बॉल पडून पडून किती पडणार. षटकार चौकाराविनाही मॅच बनणार नाही. आणि यावेळेस पंच तटस्थ राहतात त्या बॉल डॉटवर. निर्धाव चेंडू. भयान शांतता खेळाडू कक्षामध्ये वसुलीची आहे. प्रति ओव्हरला 2 षटकार 1 चौकार अशी अवस्था असताना इथे मात्र 4 बॉलचा खेळ, 1 सुद्धा चौकार षटकार नाहीये. आणि हवेत बॉल जास्त वेळ. कॅच पकडली, विकेट जाते. धावांचा हाय स्कोरिंग मॅच आहे, दबाव आहे आणि अटॅक केल्याविना पर्याय नाही. यतीश पाटीलने फायदा उचलला, 2 विकेट. थँक्यू, धन्यवाद. API साहेब, साबळे साहेब आपण आलात, या स्पर्धेला भेट दिलीत, त्याचबरोबर थँक्यू. मालकर साहेब आपण आलात. बघूया गोलंदाज बॉलिंग मार्कवर तयार. विकेट किपरचा आगळा वेगळा अपील, अगदी पाकिस्तानची आठवण करून देताना सरफराजची आठवण. या पद्धतीने सरफराज अपील करायचे आणि त्या युवराज सिंग म्हणायचे, अबे कितना शोर मचाता है. धावसंख्या प्रकार जर बघितली आपण तर 64 धावांचं आव्हान असताना पहिल्या ओव्हरला यतीश पाटीलसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. सुपर बॉलिंग, एक सुद्धा मोठा फटका मारू दिला नाही, 2 विकेट काढल्या. आजचा दिवस यतीश पाटील गाजवतोय. प्रत्येक खेळाडूचा एखादा दिवस असतो, एखादी मोठी स्पर्धा तो गाजवतो. परंतु क्रिकेट हा सरावाचा खेळ आहे. तुम्ही सराव करत राहाल तर तुमचं क्रिकेट पुढे चमकत राहील. तुमचा सराव जेवढा वाढेल तेवढा क्रिकेट तुमचं मात्र प्रोग्रेस होईल. सराव कमी केलात, अनुभवान तुम्ही 1-2 टुर्नामेंट खेळाल, पुढच्या 4-5 टुर्नामेंट फ्लॉप जाल. त्यामुळे सराव हा क्रिकेटचा अहम भाग आहे. सतीश बॉलिंग मार्कवर. दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल. बॅटरला नक्की शॉट कोणता खेळायचा या डबल माइंड मध्ये ते फसले आणि बॉल अगदी स्टंप अटॅकवर टाकलेला आहे. सतीशनं विकेट काढली. सुरुवातीला शुभम पाटेची विकेट गेली. मॅचची जी रंगत होती कमी झाली. बघूया गोलंदाज तयार.
पूल केलाय हवेमध्ये बॉल आणि विकेट, कॅच आउट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत मिस्टर आदेश. मॅच कठीण झालेली आहे. 64 धावा करताना धावसंख्या फळकावर जास्त नाहीये, फक्त धावा आहेत त्या 4. 60 धावा. आता हे 60 धावांचं लक्ष्य अशक्यच म्हणावं लागेल. एवढ्या धावा 60 धावा करणं एवढं सोपं नाहीये, पण क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही घडलं जाऊ शकतं. इट्स अन हॅट्रिक. विकेट हॅट्रिक सतीश पाटीलच्या नावावर. पहिल्या दिवशी फर्स्ट डे ला अभिजात किदामंडळ ट्रॉफी मिडन ओव्हर टाकली. त्याच मिडन ओव्हर मध्ये शेवटच्या 3 बॉलला 3 विकेट घेतल्या होत्या आतिश दापशीनं. आज विकेट हॅट्रिक पहिल्या 3 बॉलला ओव्हरच्या करताना सतीश पाटील, ही दुसरी विकेट हॅट्रिक. न्यू बॅटर नेम तन्मय स्वतः कॅप्टन आलेले आहेत. मॅच जिंको किंवा हारो, षटकार किती कोण ठोकणार याची चर्चा या मॅच मध्ये. 6 षटकार यतीश पाटीलने ठोकलेत पहिल्या इनिंगला. सिंगल रन स्ट्राइक रोटेट होताना पाहायला मिळते. अजूनही पाहिलं आपण तर या इनिंग मधील 8 बॉल शिल्लक राहत आहेत. स्कोर झालेला आहे तो 5 धावा. जर 8 बॉल मध्ये पुढे 6 षटकार आले तर वसुरी गुड्डू 11 ची सुद्धा चर्चा, ही मॅच पुन्हा पुन्हा प्रेक्षक पाहतील. ते जिंकले रे, ते हारले, पण कसे हारले याची चर्चा क्रिकेटमध्ये होत असते. गोलंदाज तयार. पूल केले बॉलला, क्षेत्ररक्षक बॉल खाली, विकेट, बॅक टू डग आउट. धक्का. अगदी बघितलं आपण तर ही मॅच भन्नाट आहे. पहिल्या 2 ओव्हरला 40 धावा करण्याचा प्रयत्न केलाही होता, परंतु विकेट गेल्या, कॅच गेल्या षटकांच्या ऐवजी उलट झालं. 5 बॉल मध्ये एकच धाव दिली सतीशनं. काय लाजवाब स्पेल आहे, बॉलिंग आहे. फक्त 1 धाव आणि 4 विकेट घेतलेले आहेत. मिस टायमिंग, 5 विकेट मिळणार नाही. त्यामध्ये क्षेत्ररक्षक पोहोचलेला नाही. नो मॅच मध्ये बॉल पडलेला आहे मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये, शॉर्ट कव्हर झोन मध्ये. आणि यावेळेस ओव्हरची समाप्ती 2 ओव्हरला धावसंख्या फळकावर झाली 6 धावा. खूप शांत मॅच राहिली. साईराज कुरुस्ट्रीम कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे, येऊन उभं राहायचंय. कंटिन्यू मॅच होईल, कारण आई गावदेवी पिंपळासकरांना सुद्धा या मॅच मध्ये जास्त काही स्ट्रगल करावं लागलेलं नाही. दुसऱ्या इनिंगला सगळे कॅच उडालेत आणि विकेट गेलेत. थकलेलेच नाहीयेत, कारण धावा फक्त झालेल्या आहेत त्या 12 बॉल मध्ये 6 धावा वसुलीकरांच्या. गोलंदाज बॉलिंग मार्कवर तयार मिस्टर निशांत. मागच्या वर्षीपासून हा चेहरा चर्चेत राहिलाय. मिस्टर निशांत 12वीला असताना क्रिकेट खेळत राहिला, मागच्या वर्षी सुद्धा. 12वी पास झाल्यानंतर पुढचं शिक्षण घेताना आजही क्रिकेट खेळतोय. सर्वात महत्वाचा तो पास झाला क्रिकेट खेळून. यावेळेस आपण पाहिला आपण तर, कारण एवढ्या मॅचेस त्यांनी जिंकून दिल्या ना मागच्या सीझन मध्ये. खूप चांगल्या फॉर्म मध्ये होता निशांत. 12वीलाचा अभ्यास सुद्धा तेवढ्याच जबाबदारीने त्यांनी केला आणि चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला. सुशांत पाटील सर यांचं नेहमी मार्गदर्शन राहील त्याला.
डॉटवर डॉट. जास्त बॉल बॅटला लागला तर कॅच, मिळाली तर सिंगल. या व्यतिरिक्त आतापर्यंत 15 बॉलचा खेळमध्ये दुसरं वेगळं पण नाहीये. ना चौकार ना षटकार एक सुद्धा बसला. गुड्डू विलियम मसुरी संघ बॅकफुटवर गेला या मॅचमध्ये. बघा सर्कलच्या आतमध्येच कॅच उडतायत. सर्कलच्या बाहेर बॉल गेल्यानंतर सिंगल मिळते आणि स्ट्राईक फक्त रोटेट होते. आतापर्यंत 4 बॉलमध्ये 2 दबा फक्त निशांत दिलेत. अंतिम ओव्हर आहे. पाठलागचा प्रश्न संपलेला आहे. औपचारिकतेचे बॉल बाकी राहत आहे. टॉससाठी रेडीला साईराज कुडूस कॅप्टन. आणि यावेळेस बघितलं आपण तर इथे बॉल फील्ड होतोय. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक. टॉस लगेच करायचा आहे. टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील निखिल वाकळे सर. सुपर मॅच. आजच्या दिवसातील उपांत्यपूर्व सामन्याकडे आपण जातोय. शॉट खूप चांगला आहे. शेवटला काय विने एक मोठा फटका पाहायला मिळाला, तोही अडवला. टॉस केला जाईल. चला निखिल सर जात आहेत या ठिकाणी टॉस करण्याकरता. साईराज कुडूस टीम कॅप्टन. हॅलो. अँड आई गावदेवी पिंपळास. गावदेवी पिंपळास संघाचा कर्णधार आणि साईराज हॅलो. हॅलो. आई गावदेवी पिंपळास